श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कसे आहात सगळे? उद्या आहे गुढीपाडवा आणि त्यानिमित्त मी काहीतरी करणार आहे. त्यासाठी योग्य दिवस आहे का तो? यासाठी मी काही व्हिडिओ बघत होते युट्यूबवर. ते काय आहे ते सांगतो तुम्हाला मी. आम्ही गेलो होतो खोपोलीला. तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे. तिथून मी एक महाराजांची मूर्ती आणली होती. बट माझं कसं आहे, मी घरी प्रॉपर नसतो. कधी बहिणीकडे असतो, कधी मित्राकडे असतो नवी मुंबईला, कधी बोरिवलीला असतो मी. तर आणि मला पाहिजे होतं की चांगला दिवस असा बघून मी प्राणप्रतिष्ठा करेल. आणि उद्या गुढीपाडवा आहे, तर बोलो गुढीपाडव्याला केलं तर चालेल का? कारण की मोस्टली मला वाटतं गुरुवारची करतात प्राणप्रतिष्ठा. तर प्लीज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जात असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा, गुढीपाडव्याला चालेल का? तसं तर मी सर्च करेनच चालेल की नाही ते, पण तरीही तुम्ही सांगा मला. आणि नंतर मी जस्ट युट्यूबला असं सर्च करत होतो की कशी प्राणप्रतिष्ठा करावी. आणि माझ्या व्हिडिओला ऑब्व्हियसली बिगिनर्स आहेत, तर व्ह्यूज येत नाहीत. रिलेटिव्ह फ्रेंड्स त्यांचेच व्ह्यू येतात. आणि माझा एक मित्र हेमंत आहे, त्याचा एकट्याचा कमेंट असतो, बाकी कोणाचे कमेंट नसतात. आणि महाराजांचा व्हिडिओ बघत असताना लिटरली एक नोटिफिकेशन आलं मला वरती, आणि युट्यूबचा सिम्बॉल होता. म्हणजे काय नोटिफिकेशन आहे, तर बघितलं तर एक सासभाऊ व्लॉग्स या युट्यूबर आहेत, त्यांची कमेंट होती. म्हणजे एका स्ट्रेंजरची कमेंट आली फर्स्ट टाइम मला. आणि इतका मी खुश झालो की महाराजांचा व्हिडिओ बघत असताना मला कधीच कोणाची कमेंट येत नाही, फक्त हेमंत सोडून. आणि फर्स्ट टाइम म्हणजे असं आलं की असं एक होतं ना, आपल्याला फील होतं, तसं मला झालं. अंधश्रद्धा मी नाही बाळगत, पण श्रद्धा आहे. आणि स्वामी समर्थांचे जे भक्त आहेत, जे त्यांना मानतात, तेही अंधश्रद्धा कधी नाही बाळगत. कारण की महाराजांचा तो मूवी पण आला होता बघा, देऊळबंद. त्याच्यातही रिझल्ट दाखवलेले, त्याच्या मागे काहीतरी सायंटिफिक रिझन असतं. चमत्कार घडतात, त्यामागे काहीतरी सायंटिफिक रिझन असतं. असे आपले महाराज आहेत, सांगणारे, आपल्याला मार्गदर्शन करणारे. आणि मग खूप जरा बरं वाटलं. तर मी शॉक झालो की कधी कोणाची कमेंट आहे, त्यांनी महाराजांचा व्हिडिओ बघत असताना मला कमेंट आली. मला वाटलं शेअर करावं तुमच्याबरोबर. श्री स्वामी समर्थ.